देशासह राज्यात आणि पुण्यात देखील धुलीवंदनाचा मोठा उत्साह आज दिसतोय। पण याच धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागू नये म्हणून पुणे पोलिसांनी देखील शहरभरात तगडा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला पाहायला मिळतोय। खरं तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा या आधीच पुणे वाहतूक पोलिसांनी सगळ्या पुणेकरांना दिला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुणे शहरातली जवळपास 40 ठिकाणी पुणे पोलिसांनी असा तगडा बंदोबस्त लावलाय आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई जी आहे ते पोलिसांकडून केली जाते। कुणी ट्रिपल सीट फिरू नये, कुणी मद्यप्राशन करून वाहने चालू नयेत आणि कुणी रोडवरती हुल्लडबाजी करू नये याची काळजी पुणे पोलिसांकडून घेतली जाते। खरं तर आज पुण्यात देखील मोठा उत्सव या सगळ्या धुलीवंदनाचा आहे आणि याच धुलीवंदनाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पुणे पोलिसांकडून घेतली जाते आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई या सगळ्या परिसरात करण्यात येते। आणि सध्या पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात आहे आणि खंडोजी बाबा चौकात आज सकाळपासून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग जे आहे ते पुणे पोलिसांकडून करण्यात आली आणि प्रत्येकाची तपासणी पुणे पोलिसांकडून केली जाते। वाहतुकीचे नियम म्हणजे ट्रिपल सीट कुणी जाते का, मद्यप्राशन करून वाहन चालवते का, बाईक वरती कुणी हुल्लडबाजी रस्त्यावरती गोंधळ घालण्याचा प्रयत्न करते का, अशा सगळ्या खरं तर लोकांवर करडी नजर पुणे पोलिसांची आज दिवसभर असणार आहे। आणि 40 ठिकाणी अशा पद्धतीनं बॅरिगेटिंग लावून पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते। हुल्लडबाजी करणाऱ्यांची वाहन देखील जप्त करू असा इशारा पुणे वाहतूक पोलिसांनी याआधी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरभरात आता पुणे पोलिसांकडून नाकाबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि माझ्या मागे जी बॅरिगेटिंग केली आहे तशाच पद्धतीनं जवळपास 40 पेक्षा अधिक ठिकाणी बॅरिगेटिंग करून पुणे पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आता दंडात्मक कारवाई जी आहे ती करण्यात येताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।